नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड नगर परिषद व मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदानाची प्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत पार पडली. कराड शहरातील 74 तर मलकापूर शहरातील 66 मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार न घडता दिवसभर उत्साहपूर्ण वातावरणात मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कराड व मलकापुरातील सुमारे 70% मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी कराड शहरात एकूण 69,836 इतकी तर मलकापूर शहरात एकूण 25,169 इतकी मतदारसंख्या होती. त्यातील सुमारे 70% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त तैनात केला होता. कराड शहरात 74 मतदान केंद्रांवर 74 मतदान यंत्र तसेच 23 वाहनांची व्यवस्था निवडणूक प्रक्रियेसाठी केली होती. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी एकूण 467 कर्मचारी नेमण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष 1, प्रथम मतदान अधिकारी 1, सहाय्यक मतदान अधिकारी 2, शिपाई 1, पोलीस कर्मचारी 1 अशी नियुक्ती होती. तर प्रदर्शनीसाठी स्वतंत्रपणे 23 कर्मचारी नियुक्त करून मतदान सुरळीत ठेवण्यात आले. प्रशासनाच्या या नेमक्या नियोजनामुळे कोणतीही अडचण न येता दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडली. कराड शहरात आज दिवसभरात एकूण 68,169 मतदारांपैकी 48,813 मतदारांनी म्हणजे सरासरी 69.89 तर मलकापूर शहरातील अंदाजे 70% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळच्या सुमारास नेहमीपेक्षा कमी प्रमाणात मतदान झालं असलं तरी दुपारनंतर मतदारांनी चांगलीच गर्दी केली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक व नवमतदारांचा विशेष उत्साह यामध्ये दिसून येत होता. दरम्यान कराड शहरातील प्रभाग 15B व मलकापूर शहरातील प्रभाग 4A आणि 8A यामध्ये न्यायालयीन आदेशानुसार मतदान पुढे ढकलण्यात आलं असून 20 डिसेंबर रोजी या प्रभागाचं मतदान होणार आहे. त्यानंतर संपूर्ण कराड नगर परिषद व मलकापूर नगर परिषद निवडणुकीचा अंतिम निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली. दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सर्वप्रथम दाखल झालेल्या नगरपालिका शाळा क्रमांक 7 येथील केंद्र क्रमांक 13/3 या पथकाचा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत वटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या पथकात केंद्राध्यक्ष दत्तात्रय मुळीक, रुबाब पठाण, संतोष शिंदे, दत्तात्रय भोसले, पोलीस कर्मचारी सिद्धनाथ शेडगे व शिपाई अजय चव्हाण यांचा समावेश होता. यावेळी अजिंक्य पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील, मीडिया कक्ष प्रमुख अक्षय सपाटे, वाहतूक व दळणवळण शाखेचे प्रकाश नागरगोजे, मीडिया सहाय्यक दिलीप माने तसेच निवडणूक कर्तव्यावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत कराड शहरातील 9 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 109 नगरसेवक पदाचे उमेदवार तर मलकापूर शहरातील 3 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 33 नगरसेवकांच्या उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात सीलबंद झालं असून येत्या 21 डिसेंबरपर्यंत या सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. वायझेड इंडिया टीव्हीसाठी नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.